केज तालुक्यातील बळजबरी अत्याचार प्रकरणातील आरोपी उमेश माने 19 दिवसांपासून फरार. त्याच्यापासून जीवितास धोका असून पुरावे नष्ट करण्याची भीती. पीडित महिलेचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन. केज तालुक्यातील एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी उमेश माने याच्या विरोधात केज पोलिसात 19 दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून तो फरार असून अत्याचारानंतर त्याने पोलिसात गेल्यास तुला किंवा तुझ्या मुलांना जीवे मारेल अशी धमकी पीडितेला दिली आणि बळजबरी धमकावून केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये काढले होते असा दावा पीडित महिलेने केला आहे. तो फरार राहिल्यास आमच्या जीवितास धोका असून मोबाईलमधील व्हिडिओ पुरावे नष्ट करेल अशी भीती आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी पीडित महिलेनं पोलिसांकडे केली आहे. उमेश माने यांनी केलेल्या अत्याचारानंतर पीडितेने घडलेला प्रकार वडील आणि कुटुंबियांना सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला. याच वादाच्या दरम्यान केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास खुले याची हत्या झाली होती. दरम्यान 3 पथकांच्या माध्यमातून उमेश माने याचा शोध सुरू असून त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे असलेला मोबाईल जप्त करून फॉरेन्सिकला पाठवला जाईल. या संदर्भात आमचा तपास सुरू असून अशी माहिती केज येथील पिंक पथकाच्या तपासी अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान नराधम उमेश मानेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना कधीपर्यंत यश येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. उमेश माने आरोपी आहे. मग त्यानं माझ्यावर बलात्कार केला आणि बळजुबरीने बलात्कार झालेला आहे. बळजुबरी करून माझे व्हिडिओ हे काढले त्याने. मग त्याच्या विरोधात मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. मग तक्रार दिली तिथं. मग तक्रार दिल्याच्या नंतर मग 18 दिवस झाले आज. मग त्याला अटक का झाली नाही तर माझ्या मुलांना मला भीती आहे त्याच्यापासून. जर ते जर कुठून जर आलं मारलं तर भीती आहे, मला भीती वाटते त्याचीच. मग त्याला लवकर अटक करण्यात यावी. त्याच्या पहिले दिली ती मला एकदा धमकी. त्याने जर तुझं आता कंप्लेंटचं करायला जाशील पोलिसात तर तुझ्या मुलांना तुला जीव मारून टाकेल अशी धमकी दिली ती मला तिथे बी त्याने. सर त्यानं जर मोबाईलचं फोडून टाकला अगर कुठं नष्ट केला त्याने तर मग त्याची भीती मला आज वाटते की त्याने मोबाईलचं फोडून टाकलं काय पुरावे.